हा प्रश्न थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरवर सीईटी 2022 ला विचारलाय. ए पॉलीएटॉमिक गॅस gamma that is equal to 4/3 is compressed to 1/8 of its volume adiabatically. If its initial pressure is P0, its new pressure will be option A 6P0, B 16P0, C 8P0 and D 2P0. आता आपल्याला ह्या गॅसचं इनिशियल प्रेशर P0 दिलंय, व्हॉल्यूम V1 दिलाय आणि व्हॉल्यूम कंप्रेस्ड झालाय म्हणजे फायनल प्रेशर P2 आणि व्हॉल्यूम V2. पण हा V2 काय झालाय तर याच्या 1/8 झालाय म्हणजे V1/8 झालाय. आता ऍडियाबॅटिक साठी इक्वेशन ऑफ स्टेट याच्यासाठी लिहू P0 V1 रेस टू गॅमा, याच्यासाठी लिहू P2 V2 रेस टू गॅमा आणि आपल्याला P2 काढायचंय म्हणून P2/P0 जर आपण केलं तर इथं V1/V2 रेस टू गॅमा. मग V1 आता ह्या V2 ची किंमत V1/8 टाकली, V1 कॅन्सल झाले आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर इट बिकम्स न्यूमरेटर. मग P2/P0 दॅट इज इक्वल टू 8 रेस टू गॅमा. गॅमाची व्हॅल्यू 4/3 दिलेली आहे. 8 हा 2 चा क्यूब आहे आणि हे क्यूब आणि हे क्यूब काय झाले कॅन्सल झाले आणि 2 रेस टू 4 म्हणजे 16 आलं आणि P2 बरोबर 16P0 की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. तर या पद्धतीने ऍडियाबॅटिक वर खूप सारे न्यूमरिकल्स येतात. एकदा तुम्हाला पद्धत कळली की तुम्ही काही व्हॅल्यू दिल्या तरी सोडवू शकता. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.